आत्ता आपण आहोत बारामती नगर परिषदेच्या बाहेर. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं आणि अवघ्या बारामतीवर शोककळा पसरली. आज अजितदादा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं बारामतीमध्ये 4 सभा घेणार होते. काल मुंबईतली मंत्रालयातली बैठक आवरून आज सकाळी लवकर दादा इकडं यायला निघाले आणि लँडिंग होत असतानाच दादांचं विमान अपघातग्रस्त झालं आणि त्याच्यात दादांचा मृत्यू झाला. ज्यावेळी अजितदादा बारामतीमध्ये येणार असतात त्यावेळी दादांच्या स्वागतासाठी प्रत्येक बारामतीकर अतिशय उत्साहानं आणि आपलेपणानं त्यांच्या स्वागतासाठी सज्ज असतो. यावेळी मात्र आपण बघत असाल अवघ्या बारामतीवर अक्षरशः शोककळा पसरलेली आहे. इथं जेवढी काही दुकानं आहेत ती सगळी दुकानं बंद करून लोकांनी बारामतीकरांनी दादांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. आपल्या लाडक्या नेत्याविषयी कुठल्या माध्यमांवर काय माहिती मिळते हे सगळं बघण्यासाठी लोक मोबाईल हातात घेऊन आहेत. अनेक जण दादांचे वेगवेगळे किस्से सांगण्यात मशगूल आहेत. काही जणांनी तर दादांचं जाणं हेच इतकं मोठा धक्का आहे की याविषयी मत व्यक्त करणं आणि प्रतिक्रिया देणंही टाळलेलं आहे. माध्यमांशी बोलताना अनेकांना त्यांच्या डोळ्यातलं पाणीसुद्धा आवरता आलेलं नाही आहे. अजितदादांचं स्वागत करणारे बोर्ड अचानक काढून तिथं भावपूर्ण श्रद्धांजली अजितदादांना व्हायची वेळ येते आहे. हे बारामतीकरांसाठी फार मोठं संकट आहे. आपल्या घरातला एखादा माणूस गेल्याप्रमाणे बारामतीकरांचं आज भावना झालेली आहे. प्रत्येकजण त्या मानसिक धक्क्यामध्ये आहे. कोणीही एक शब्दही काढायला तयार नाही. आपल्या घरातला माणूस गेल्यानंतर जी भावना असती आज ती भावना बारामतीकरांमध्ये बघायला मिळते आहे. प्रत्येकजण शोकसागरात बुडालेला आहे. अजितदादांचे निकटवर्तीय अजितदादांचे कुटुंबीय सगळेजण त्यांच्या घरी पोहोचत आहेत. दादांची बॉडी अजूनही कुटुंबियांकडे दिलेली नाही, ती हॉस्पिटलमध्येच आहे. मी प्रगती जाधव पाटील, तरुण भारतसाठी, बारामती.